बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत फुगाबाई शिवणार आहे। तर फुगाबाईसाठी मी डबल घडीचा पेपर घेतलेला आहे आणि जी फुगाबाई माझी जी ब्लाऊजची उंची होती, ब्लाऊजच्या बाहीची जी उंची होती ती माझी 5 होती बाहीची उंची। तर मी इथं काय करणार आहे, 5 उंची असून आपल्याला फुगाबाईसाठी जो फुगवटा येतो त्यामुळे बाही काय होते, आपरी होते। त्यामुळे आपण बाहीला जी उंची आहे ते आपण 2 इंच वाढवून घेणार आहोत, म्हणजे बाहीची उंची जी आहे ती माझी 7 होईल आणि मुंडा फिटिंग जो माझी होती ती 8 होती। तर 8 अधिक 2 इंच अशी मी बाहीची घडी टाकत आहे। आता 10 इंचाचा मी इथं चौकोन घेत आहे। तर याचं कटिंग ही साध्या बाहीप्रमाणेच असतं, पण थोडंसं वेगळं असतं। तर मी इथं जो चौकोन काढलेला आहे तो तुम्ही पाहू शकता, इथून 7 इंच घेतलेला आहे, इथूनही 7 इंच घेतलेला आहे आणि मुंडा फिटिंग जी आहे ते 8 इंच आहे, अधिक 2 इंच घेणार आहे। मात्र काय करायचं, आपल्याला जी फुगा बाही घ्यायची आहे त्याच्यासाठी मी 4 इंच जे मार्जिन आहे ते एक्स्ट्रा घेणार आहे। तुम्ही पाहू शकता इथं 4 इंच मी एक्स्ट्रा मार्जिन घेत आहे। त्यामुळे बाहीचा जो आकार आहे तो आपला पूर्णपणे इथंपर्यंत वाढवून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होणार आहे, आपली बाही भरपूर मोठी होणार आहे। आणि इथं जो आहे तो 2 इंचाचा जो आपण खाली मुंड्याला शेप आकार देण्यासाठी येत असतो तो आकारही आपल्याला इथं द्यायचा आहे। आणि इथूनही आपल्याला हा तिरकस पट्टीत रेष मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे तिरकी जी पट्टी मारत असतो ते आपण राऊंड फुगाबाई शिकवत आहे मी यामध्ये। तर इथून आपल्याला 2 इंचाची खूण करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मी इथं 2 इंचाची खूण करून घेत आहे आणि 2 इंचाच्या खुणेपासून जो आपल्याला आकार आहे तो आपल्याला पूर्णपणे आकार इथंपर्यंत अर्धा इंच आकारावरती द्यायचा आहे। इथं पाहू शकता मी अर्धा इंच अंतर घेतलेले आहे आणि अर्धा इंच अंतरावरती घ्यायचं आहे माप। आता ही तिरकी रेषा असते त्याच्या खाली आपण साध्या बाहीमध्ये काय करत असतो, मुंड्याचं जे पुढच्या भागाला असते ते अर्धा इंच आतून कट करत असतो, परंतु आपल्याला ही राऊंड शेपमध्ये फुगाबाई करायची आहे आणि याला भरपूर अशा चुन्या येणार आहेत। त्यामुळे आपल्याला ही बाही फक्त वरच्या साईडनंच कट करायची आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, आपल्या बाहीच्या बरोबर चुन्या येणार आहेत। कापड कुठंही कोणत्याही प्रकारे कमी पडणार नाही। तर ही बाही जी कट करायची आहे खालची रेष तिरकी कट करायची नाही आणि फुग्यासाठी आपल्याला इथं 4 इंच म्हणजे चुन्या मारणार आहोत। ते 4 ते 5 आपल्याला जेवढ्या जास्त चुन्या हव्या आहेत तेवढ्या जास्त चुन्या मारून घेऊ शकतो। आपल्याला असा गोल राऊंड शेपमध्ये बाहीचा आकार तयार झालेला आहे। तर आता हेच माप आपण पेपर कटिंग आपण ब्लाऊजवरती ठेवून कशा प्रकारे कट करायचे हे पाहणार आहोत। आता इथं बाह्या निघण्यासाठी मी चार पदरी घडी केलेली आहे आणि जो राहिलेला कागदाचा भाग आहे तो मांडून घेतला आहे, परंतु माझे कापड थोडे जास्त होते त्यामुळे मी ब्लाऊजच्या बाहीला चुन्या जास्त येण्यासाठी कापड सरसकट जास्त घेतलेले आहे। तर इथं मी 4 इंचाचं न घेता 8 इंच जास्त कापड झालेलं आहे। यामुळे काय होणार आहे की माझ्या चुन्या ज्या आहेत ब्लाऊजच्या बाहीच्या त्या खूप जास्त येणार आहेत आणि राऊंडमध्ये येणार आहेत आणि हा फुगा खूप छान दिसतो। त्यामुळे मी जास्त चुन्यासाठी कापडही जास्त घेतलेलं आहे। या ब्लाऊजसाठी लक्षात ठेवायचं, या ब्लाऊजसाठी नेहमी 1 मीटरचंच कापड लागतं। तर तुम्हीही 1 मीटरचंच कापड वापरा। आता मी जे एक्स्ट्राचे मार्जिन होते म्हणजे आपलं जे मुंड्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं होतं ते सोडून जो मधला पार्ट एक्स्ट्रा जास्तीचा भाग घेतलेला आहे, म्हणजेच 8 इंच कापड जे जास्त घेतलेलं आहे दोन्ही साईडनी, या साईडला मी चुन्या भरपूर मारून घेणार आहे। दोन्ही साईडनं आपल्याला सेम टू सेम चुन्या मारून घ्यायच्या आहेत। बाही शिवताना आपण 4 इंच कागदावरती जास्त कटिंग केलं होतं, परंतु जे कापडाचा भाग होता तो जास्त असल्यामुळे मी 8 इंच जास्त घेतलेला आहे, जेणेकरून चुन्याही भरपूर येतील आणि राऊंड शेपमधील फुगाबाई आपली भरपूर छान दिसेल। राहिलेला भाग जो आहे कडेचा तो मुंड्याचा भाग आहे, त्यामुळे तिथे चुन्या मारून मी घेणार नाही कारण तो शिलाईमध्ये जाणार आहे। आता मी दोन्ही साईडला चुन्या मारून घेत आहे, व्यवस्थित चुन्या मारून घ्यायच्या आहेत।
तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील. संपूर्ण चुन्या मारून झाल्यानंतर आपल्याला याला गोटप्रमाणे पट्टी मारून घ्यायची आहे. व्यवस्थित अशा दोन्ही साईडने चुन्या झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. जर कापडाची बाही आपल्याला थोडीशी मोठी वाटत असेल तर आपण थोडीशी कडेने 1-2 चुन्याही मारून घेऊ शकतो, किंवा ब्लाऊजला लावून बघितलं तरी चालेल. जर एक्स्ट्रा कापड झालेले असेल तर आपण त्याला चुन्या मारून घेऊ शकतो. इथं मी दोन्ही साईडला एक चुनी मारून घेत आहे, कारण मला कापडाचा भाग थोडा मोठा वाटत होता. आता आपल्याला याला 2 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे आणि ही पट्टी आपल्याला गोट शेपमध्ये लावायची आहे. तर आता ही गोटची पट्टी काय करायची आहे की जी ब्लाऊजची बाही आहे ती उलट्या साईडने आपल्याला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. व्यवस्थित खालची जी चुन्यांची टीप आहे ती पूर्णपणे आत गेली पाहिजे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी टीप मारलेली आहे, आणि जी सरळ बाजू आहे याच्यावरती आपल्याला आता दुमडून टीप मारून घ्यायची आहे. आणि हा जो चुन्या मारलेला जो पार्ट होता शिलाईचा तो संपूर्णपणे आत घालवायचा आहे. आणि ज्याप्रमाणे आपण गोट तयार करत असतो जाडपैकी, तसंच आपल्याला ह्या बाहीला एक प्रकारचा गोटच तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून ही बाही खूप छान दिसेल. अशा प्रकारे आपली सुंदरशी फुगाबाही तयार झालेली आहे. आणि आपल्याला हा ब्लाऊजला बाही जोडताना बरोबर बाहीचा मधोमध मध्ये घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला जॉईंट करायचे आहे. अशा प्रकारे फुगाबाही तयार आहे.